नमस्कार. मी संजय संगलगे बोलतोय. शिवशंभो यात्रेमध्ये आपले स्वागत आहे. आमची या ठिकाणी यात्रा दिनांक 7/12/25 ते 12/12/25 अखेर रेल्वेने प्रवास कन्याकुमारी, मदुराई, सुचिंद्रम आणि रामेश्वर असा प्रवास 6 दिवसाचा होता. ह्या 6 दिवसाच्या ह्याच्यामध्ये फोटो आणि काय व्हिडिओ आहेत यापर्यंत हे आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळेल. यूट्यूबचे चॅनेल आहे, माझं स्वतःचं चॅनेल आहे आणि फेसबुकला पण आपले फोटो बघायला मिळतील. तसंच या ठिकाणी आमचा व्हिडिओ बनवत असताना आपण बी या ठिकाणी आमच्या व्हिडिओमध्ये बी सामील व्हावं, थोडंफार लाईव्ह बी करावं, म्हणजे परत आपल्याला फोटो अगर व्हिडिओ बनवायचा आनंद होईल. नमस्कार. संजय संगलगे. नमस्कार. मी संजय बोलतोय. हे पहा, मदुराईमधील मीनाक्षी मंदिर हे दक्षिण द्वार आहे. असं पूर्ण या ठिकाणी 4 द्वार आहेत: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. 4 द्वार सेम असल्यामुळं या ठिकाणी यात्रेंना काहीही समजत नाही. यात्रे आता आत गेलेल्या आहेत दर्शनला. या आतल्या ठिकाणी मंदिरचा इथे दिसते ते आतली बाजू जी आहे हे बघा, हे देवीचं या ठिकाणी मूर्ती आहे, मीनाक्षी मंदिर. या साईडला साधारण एक 700 फूट तर या ठिकाणी लांबी आहे. 700 ते 1000 फूट होईल ही लांबी खाली मंदिर. असे दोन्ही बाजूला आहे. ह्या बी बाजूला आहे, ह्या बाजूला आहे. हे भरपूर लांब आहे. साधारण माझ्या अंतरावर दोन्हीकडचं अंतर जर धरलं तर साधारण एक 1.5 किलोमीटर तर दिसतंय. परफेक्ट काय एवढं माहीत नाही, परंतु एक अंदाज मी सांगतोय. परिसर फार मोठा आहे. हे पहा, अशी 4 बाजूला आहे, असं तुम्हाला दिसेल. आम्ही आता दक्षिण भारत टूरला आहोत. कन्याकुमारी, रामेश्वर आणि मदुराई असे ट्रेनने यात्रा आहे. आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचले आहोत. त्यानंतर मीनाक्षी मंदिरला दर्शन घ्यायला आले. अशा प्रकारे हे मीनाक्षी मंदिर दिसतंय. पाय उंच आहे. ठिकाणी मंडप बांधलेला आहे, काम चालू आहे फार असं खालीपर्यंत. मंडप संपूर्ण आतली बाजू बी बांधल्यात आणि बाहेरील बाजू. नमस्कार. सगळ्यांनी सांगतो अनेकदा, सकाळी 5 वाजता इथनं जायचं आहे. 5:45ला सूर्योदय आहे. सूर्योदय बघायचं, इकडं नाश्त्याला यायचं, नाश्ता करायचं, परत जायचं तिथं स्वामी विवेकानंद स्मारक बघायचं, कन्याकुमारी माताचं दर्शन घ्यायचं, परत दुपारी इकडे जेवायला यायचं. बाजार करूनच यायचं. बाजार मिळतोय, मार्केट मोठं आहे, काय मिळत नाही असं नाही. सगळ्यांना कळालं काय सर्वांना? हे बेळगावची कॅम्प आता आली, येऊन देत चालतंय.
नमस्कार, मी संजय. आम्ही आता आहे कन्याकुमारीमध्ये. हे पहा, स्वामी विवेकानंद स्मारक मध्यभागी या ठिकाणी समुद्राच्या एका कडेला हे आहे. हा जो साईडला पुतळा दिसतोय तो इथले कवी, तामिळनाडूचे कवी आहेत. त्यानंतर एकमेकाला हे ब्रिज जोडलेलं गेलं आहे. पहिला ब्रिज नव्हतं. आता हे बोटीतून येणं जाणं करतात. ज्याला कोण पायी जायचं आहे ते पायी जातात. पायीची काय व्यवस्था अजून झालेल्या दिसत नाही मला तर काय. परंतु सध्याला तिकडील ते ब्रिज दिसतोय. दोन्ही स्मारक आणि कवी ह्या दोन्हीमधील अंतरमध्ये ब्रिज बांधलेला दिसतोय. अशा प्रकारे हे कन्याकुमारी तर विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी माता दर्शन, सूर्योदय अशा प्रकारे इथे कार्यक्रम होतात. बघण्यासाठी निसर्ग पर्यटक आहेत थोडक्यात, आणि कन्या माताचं दर्शन बी आहे. हे पहा, आज आपण 9 तारीख आहे, 9 डिसेंबर या तारखेला आम्ही आहोत इथे. यात्रा घेऊन आलेलो आहोत. नमस्कार. हे पहा, कन्याकुमारीचे मार्केट. इकडं हा मेन रस्त्यातून खाली येत आहे. हा टावर जे दिसते लहानसा टावर, तिथून खाली येतात. हे बघा मार्केट आहे. दोन्ही बाजूला मार्केट आहे. परत आडवं ही या ठिकाणी रस्ता आहे, तिथे देखील मार्केट आहे. काय पाहिजे ते इथं आपल्याला मिळतं आहे. ते पुढील जे मंदिर दिसतंय ते कन्याकुमारी माताचं मंदिर आहे. या ठिकाणी पर्यटक भरपूर आलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे हे कन्याकुमारीचे दृश्य आहे. कन्याकुमारी माता या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आम्ही. नमस्कार. नमस्कार, मी संजय. हे पहा, सुचिंद्रम तामिळनाडूमध्ये ठिकाण आहे. कन्याकुमारीपासून 20 किलोमीटर या ठिकाणी अंतर आहे सुचिंद्रमचं. हे पहा, येथील रथ 2 पद्धतीचे रथ आहेत आणि त्याला बंदोबस्त करण्यासाठी चाललेलं आहे काम. या ठिकाणी एक रथ आहे. इंद्रदेवाने इथं या ठिकाणी तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या ठिकाणी देवस्थानाचं हे ठिकाण. याला सुचिंद्रम असं नाव आहे गावाला, आणि सुचिंद्रम हे प्रसिद्ध गिनले जात आहे. इकडे फोटो दिसतोय, एक छोटंसं मंदिर दिसते. या ठिकाणी कुंड आहे स्नान करण्यासाठी. ते आता थोडं पाणी कमी आहे. अशा पद्धतीनं हे कन्याकुमारीपासून 20 किलोमीटर अंतरावर सुचिंद्रम देवस्थान आहे. कुणी आलं तर या ठिकाणी येऊ शकता. आणि सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये एक हनुमानाची मंदिर आहे मोठी, आणि ब्रह्मा, विष्णू, महेश याचं संगमाचं मंदिर आहे. तिन्हीचं मिलन. ही पूर्वी या ठिकाणी काय आहे कोणतं पूर्वीची पद्धती मंडपम दिसत आहे. अशा प्रकारे हे
सचिंद्रचं मंदिर. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आम्ही आलो आहे आता सध्याला रामेश्वरमध्ये. आमची यात्रा या ठिकाणी समुद्र स्नान चालू आहे, केलेलं आहे. आता छोटंसं पिंड बनवून या ठिकाणी पूजा करण्यात येते. त्यानंतर 22 कुंडातलं स्नान आम्ही करतोय सर्वांनी मिळून. हे पहा, हे दिसतात ते आमचे यात्री दिसतात. हे बघा, ते बोट लागलेलं आहे, तिकडे जहाज आहे. अशा प्रकारे रामेश्वरमधील हे समुद्र स्नान आहे. ए खंडो, अच्छा चला ना, चला ना. आता या ठिकाणी आरती करणार आहेत आणि आरती करून आम्ही 22 कुंडातलं स्नान करण्यासाठी जाणार आहे. हे पहा, रामेश्वरातील समुद्र स्नान आणि समुद्र. नमस्कार. नमस्कार. हे पहा, रामेश्वरमधील पार्वती वंदिनी मंदिर, जे पार्वतीचं मंदिर थोडक्यात. भरपूर मोठं आहे मंदिर. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पूर्वीच्या काळातील डिझाईन आहे. याला कलर काम बी चांगले केलेलं आहे. वेगवेगळे देवस्थानाचे फोटो आहेत त्याच्यावर. ते पहा, वर दिसते बघा मूर्ती. बरेच या ठिकाणी कलाकृती आहे. हे पूर्वीचं मंदिर असल्यामुळं भक्कम मंदिर आहे, मजबूत असं मंदिर आहे. ही पहा, इकडे बी मूर्त्या दिसतात तुम्हाला, दोन्ही बाजूला दिसतात मूर्त्या. अशा प्रकारे हे पार्वती मंदिर रामेश्वरमध्ये. नमस्कार. नमस्कार. आम्ही आता भारताच्या शेवटच्या टोकाला आलो आहे, धनुष्यकोडी. धनुष्यकोडीजवळ आलेला आहे. या बाजूला आहे पश्चिम बंगालचा उपसागर. ही बाजू येते ते हिंदी महासागर. समुद्राच्या कडेला आहे, शेवटचं टोक आहे भारतापासून. इथून श्रीलंका जवळच आहे. समुद्राच्या लाटा आहेत, पाण्याच्या लाटा.
आणि समुद्राचा संगम आहे इथं आपल्या देशाचं एक चिन्ह आहे, सिंबॉल. या पर्यटक या ठिकाणी गर्दी उसळलेला आहे. पाऊस आता सध्याला चालू आहे तरी देखील या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली आहे बघण्यासाठी. शेवटचा टोक भारताचा धनुष्यकोडीपासून जवळच आहे. अशा प्रकारे हे भारताचं टोक आहे. इथं शेवट नमस्कार. नमस्कार सर्व यात्रीला नमस्कार. आज आपण रामेश्वर या ठिकाणी आलोत. या देवभूमीमध्ये आल्यानंतर रामेश्वरचं या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगपैकी त्यांचं दर्शन झालं आहे. परत आपण या ठिकाणी आता सध्याला लॉजमध्ये आहो आणि आजच या ठिकाणी सांगलीचे यात्री आहे का आमच्या सांगलीचे यात्री जे लक्ष्मी निरंजन यांचा आज वाढदिवस आहे. अशा वेळे त्यांचा वाढदिवस यावं म्हणजे एक महत्त्वच मानावं लागेल आणि त्याबद्दल आपण सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ यात्रेच्या वतीनं आणि आमच्या वतीनं बी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. ते मोबाईल मध्ये बघू नका, इकडे बघा. हा हे कसं झालं. हा टाटा मस्त मस्त. टाटा टाटा. सरकार इकडे बघा जरा, सरकार. हा माझ्याकडे बघा. हा सकाळी थोडं पॅकिंग केलो आणि पुन्हा मग रात्री आम्ही जाऊन परत पॅकिंग करून झोपलो. सकाळी लवकर म्हणजे 4ला आवरून हो 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 हो. हा हा हा. मगाची व्हिडिओ झाला नाही ते, मगाचा व्हिडिओ झाला नाही ते. हे बघा तो ओपन होतोय बघा. हे आमचं जेवणाचा हॉल रामेश्वरमध्ये आहे. हे टेबल इथं मावशी बघा आमचं पार्सल चपाती करायला लागल्यात. हे बघा हे सामान ते मावशी भाजून घ्यायला लागल्या, हे लाटून घ्यायला लागले. इथं मी झुणका करायला लागलो आहे पार्सलचं. इथं भात आहे. हा बघा हे भांडी आमचं जेवणाचं खोली बघा. हे बघा हे मावशीला हे तर मावशी का नाही हे मालक आहे बघा आमच्यावर.
नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे आहे मदुरै रेल्वे स्टेशन, तामिळनाडूतील. आमची गाडी आता 5:55ला आहे. आम्ही आता कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई आणि सचिंद्रम असे यात्रा करून आम्ही आता गाडीला बसणार आहोत. आता एक 5 मिनटात आम्हाला गाडी येते. गाडी आलेली आहे. हे पहा, गाडी येत आहे. गाडी आलेली आहे. गाडी येत आहे. याला 2 मिनटामध्ये आता गाडी स्टेशनवर पोचते आणि आम्ही उद्याच रात्री मिरज येथे 8:30 वाजता आम्ही पोचतो. हे पहा, यात्री बसल्यात आमची भुकावर तालवल्यात, सगळे तालवल्यात. आता लागले गोळा करायला बघा सगळं सामान. गाडी आलीच. आले गेली. चला. பயணிகளின் கனிவான கவனத்திற்கு வண்டியின்